Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the important points for calculating the income from salary. The name of the topic is income from salary, and in the previous few lectures, we have studied what is the meaning of salary. After that, we studied what are the different features of salary. After that, we studied the concept of allowances and different types of allowances, and in the previous lecture we have studied the concept of perquisites and different deductions under section 16 of Income Tax Act. आपला हा जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. एखाद्या व्यक्तीला सॅलरीमधून पगाराद्वारे जे इन्कम मिळतं ते इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं आपण हे या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. या टॉपिकचे जे आपण पहिले 2 लेक्चर झालेले आहेत त्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सॅलरी म्हणजे काय, सॅलरीचे वैशिष्ट्य कोणकोणते असतात, त्याचप्रमाणे अलावन्सेस म्हणजे काय आणि अलावन्सचे प्रकार कोणते हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सेकंड लेक्चरमध्ये आपण परक्विजिट नावाची कन्सेप्ट पाहिलेली आहे. परक्विजिट कोणकोणते असतात आणि त्याचप्रमाणे आपण इन्कम फ्रॉम सॅलरी एखाद्या व्यक्तीची ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस सॅलरी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन विच डिडक्शन्स आर गिव्हन अंडर सेक्शन 16 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट दॅट वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीमधून ग्रॉस सॅलरीमधून कोणकोणत्या डिडक्शन्स दिल्या जातात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. Now in this particular lecture we are going to study various important points which are important for calculating the income from salary. आपल्याला ज्या वेळेला इन्कम फ्रॉम सॅलरीवरती एक्झाम्पल दिलं जातं, एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन दिली जाते आणि आपल्याला सांगितलं जातं की या व्यक्तीचं सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करा, त्यासाठी कोणकोणती इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आणि हे जे पॉईंट्स आपण पाहणार आहोत दीज पॉईंट्स विल बी रिपीटेड और दीज पॉईंट्स आर रिपीटेड इन ऑल द एक्झाम्पल्स. जसं आपण तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये 12th स्टँडर्डमध्ये यू प्रिपेअर्ड फायनल अकाउंट्स ऑफ सोल प्रोप्रायटरी कन्सर्न अँड पार्टनरशिप फर्म, करेक्ट. जेव्हा आपल्याला एखादा सोल प्रोप्रायटरी कन्सर्न किंवा पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट तयार करायचं असतं, ॲट दॅट टाईम वी आर गिव्हन अ ट्रायल बॅलन्स अँड सर्टन ॲडजस्टमेंट. मग आता जो ट्रायल बॅलन्स दिला जातो, कोणतंही फायनल अकाउंटचं एक्झाम्पल पाहिलं तर त्यामध्ये ओपनिंग स्टॉक असेल, परचेसेस असेल, परचेस रिटर्न असेल, सेल्स असेल, सेल्स रिटर्न असेल, वेजेस आहे, सॅलरी आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फर्निचर, मशिनरी, बिल्स पेएबल, क्रेडिटर, हे जे काही ठराविक अकाउंट्स असतात हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये अकाउंट्स असतात. ओके, आपण ॲडजस्टमेंट जर पाहिल्या, ओके, सर्टन ॲडजस्टमेंट्स आर कॉमन इन एव्हरी एक्झाम्पल. से फॉर एक्झाम्पल ॲडजस्टमेंट लाईक क्लोजिंग स्टॉक, secondly depreciation, third outstanding, fourth prepaid expenses, 5 RDD, 6 bad debts, etc. etc. These adjustments are common adjustments and these adjustments are repeated in each and every example. Likewise, in the same case इन दिस टॉपिक ऑल्सो, जसं फायनल अकाउंटमध्ये ठराविक अकाउंट्स हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रिपीट होतात, ठराविक ॲडजस्टमेंट प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रिपीट होतात, सेम त्याचप्रमाणे आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, या टॉपिकमध्ये आपल्याला एक 10 ते 15 पॉईंट्स दिले जातात आणि त्यावरून आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि ते जे काही 10-15 पॉईंट्स आपल्याला दिले जातात त्यापैकी ठराविक एक 6 ते 7 ते 8 पॉईंट्स हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॉमन असतात. जसं फायनल अकाउंटच्या एक्झाम्पलमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेसेस, परचेस रिटर्न, सेल्स, सेल्स रिटर्न, फर्निचर, मशिनरी, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅपिटल असेल, ड्रॉइंग असेल, हे कॉमन पॉईंट्स असतात. सेम त्याप्रमाणे इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमध्ये देखील हे जे काही ठराविक पॉईंट्स आपण आत्ता या लेक्चरमध्ये पाहणार आहोत हे पॉईंट्स हे इम्पॉर्टंट आहेत आणि ते प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल दीज पॉईंट्स आर रिपीटेड. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ दीज इम्पॉर्टंट पॉईंट्स. दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. एखादं सॅलरीचं आपल्याला ज्या वेळेला एक्झाम्पल दिलं जातं त्यावेळेला हे सॅलरी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते ते कॅल्क्युलेट करताना आपल्याला कोणकोणते पॉईंट्स दिले जातात ते आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. बघा मग काय सांगितले, द फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी.
ओके, बेसिक सॅलरी इज ऑल्सो नोन ॲज बेसिक पे. बेसिक म्हणजे मूळ. ओके, याचा मराठी अर्थ काय होतो? बेसिक सॅलरी स्टँड्स फॉर मूळ पगार. ओके, एखाद्या व्यक्तीचा जो काय पगार असतो, ओके, आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की त्या व्यक्तीला विचारलं की पगार किती आहे, त्यानं जर सांगितलं की त्याचा पगार एका महिन्याला आहे 40,000 रुपये, इट इज हिज मंथली सॅलरी. हा त्याचा एका महिन्याचा पगार आहे. पण हा जो पगार असतो, जसं तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचे 12वीचे मार्क्स किती, तर एखादा काय म्हणेल मला 12वीला 75% आहेत, एखादा काय म्हणेल की 12वीला मला 67% आहेत. मग हे जे तुमचे पर्सेंटेज आहेत हे कसे कॅल्क्युलेट केले जातात? तर जे तुम्हाला 6 सब्जेक्ट्स आहेत, 4, 5, 6, या 6 सब्जेक्टची तुमची बेरीज केली जाते 6 सब्जेक्टच्या मार्क्सची, आणि त्याला डिव्हायडेड बाय 6 करून मग तुमचं पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळं तुमचं जे पर्सेंटेज आहे हे कसं आलं, तर 6 विषयांच्या मार्काची बेरीज करून मग तुमचं पर्सेंटेज येतं, बरोबर. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा पगार जर महिन्याला 40,000 असेल तर तो त्याचा एकूण पगार असतो. हा 40,000 पगार होण्यासाठी एक 8-10 गोष्टी एकत्र करून मग तो पगार 40,000 हा होतो. जसं तुमचे 67% हे कसे आले, तर 6 विषयांचे मार्क होते, त्या मार्कांची तुम्ही बेरीज केली आणि मग टक्केवारी काढली. त्यासाठी 6 विषयांच्या मार्क्सची टोटल करावी लागली. सेम त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जो पगार आहे तो पगार जो काही 40,000 असेल, महिन्याला 30,000 असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा महिन्याला समजा 25,000 असेल, तर हा 25,000 पगार यामध्ये एक 7 ते 8 गोष्टी असतात आणि त्याची बेरीज करून मग हा पगार हा कॅल्क्युलेट केला जातो. ओके, मग आता हा जो काही त्या व्यक्तीचा एकूण पगार आहे 25,000, यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट हा आणि फर्स्ट आयटम कोणता असतो, तर तो असतो बेसिक पे म्हणजेच बेसिक सॅलरी. आणि एक्झाम्पलच्या पहिल्याच सेंटेन्समध्ये, पहिल्याच वाक्यामध्ये, आपल्याला पहिल्याच पॉईंटमध्ये हा बेसिक सॅलरी आपल्याला दिलेली असते. जसं फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट नेहमी क्लोजिंग स्टॉकची असते, सेम त्याप्रमाणे पहिली ॲडजस्टमेंट ही बेसिक सॅलरीचीच आपल्याला दिली जाते. बेसिक सॅलरीचा मराठी अर्थ होतो मूळ पगार. काय सांगितलं बघा, इट इज फुल्ली टॅक्सेबल. ओके, जेवढा बेसिक पगार आपल्याला वर्षभरामध्ये मिळेल, वर्षभर म्हणजे पर ॲनम, बरोबर, आपण वर्षभराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. ओके, एखाद्या व्यक्तीचा पगार समजा महिन्याला 20,000 असेल बेसिक पगार. ओके, हा महिन्याचा झाला. वर्षाचं काढण्यासाठी फक्त काय करायचं, त्याला गुणिले 12 महिने करायचं. 20,000 रुपये पर मंथ इंटू 12 मंथ्स केलं की जी अमाऊंट येईल ती अमाऊंट ही फुल्ली टॅक्सेबल असते. त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट कधीच नसते. आपलं फक्त काम काय असतं, तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये एका महिन्याची रक्कम दिली जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा बेसिक पगार सांगितला आहे 15,000, मग ₹15,000 पर मंथ वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं आणि आलेलं उत्तर, त्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट कधीच दिली जात नाही. ओके, त्यामुळे बेसिक पेचा मराठी अर्थ होतो मूळ पगार. ओके, आणि इथं सांगितल्याप्रमाणे तो फुल्ली टॅक्सेबल आहे. जेवढी रक्कम असेल ती सर्वच्या सर्व टॅक्सेबल आहे. त्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नसते. फक्त एकच काम करायचं, महिन्याचा पगार आपल्याला दिला असेल, जनरली मंथली सॅलरीच दिली जाते, एका महिन्याचाच पगार दिला जातो. आपलं फक्त काम आहे त्याला गुणिले 12 महिने करायचं आणि एका वर्षाचा बेसिक पगार हा कॅल्क्युलेट करायचा, अँड इट इज फुल्ली टॅक्सेबल. आणि एक्झाम्पलच्या इन्कम फ्रॉम सॅलरीच्या एक्झाम्पलमध्ये हा नेहमी फर्स्ट पॉईंट असतो. ओके, दिस इज फर्स्ट बेसिक सॅलरी. देन सेकंड पॉईंट इज डिअरनेस अलाउन्स. ओके, व्हॉट इज डिअरनेस अलाउन्स? डिअरनेस अलाउन्स मीन्स महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ काय होतो, तर तो होतो महागाई भत्ता. ओके, इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही भाववाढ होत असते, वस्तूंच्या किमती सतत वाढत जात असतात. मग हा जो काही जादाचा खर्च आहे, ओके, तो जादाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी, एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जादाचा जो काही ठराविक रक्कम देतो त्याला म्हटलं जातं डिअरनेस अलाउन्स. धिस अलाउन्स इज गिव्हन बाय द कंपनी. This allowance is given by the employer to his employee to meet the additional expenses due to inflation. जे इन्फ्लेशन असतं, भाववाढ होत असते, महागाई होत असते, महागाईमुळं जो काही वाढीव खर्च होतो तो जादाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला जो डिअरनेस अलाउन्स देतं त्याला महागाई भत्ता असं म्हटलं जातं. ओके, आणि हा जो काही डिअरनेस अलाउन्स आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तो सेकंड नंबरलाच दिला जातो. आणि महागाई भत्ता जो आहे, डिअरनेस अलाउन्स जो आहे, तो सुद्धा फुल्ली टॅक्सेबल आहे.
एखाद्या व्यक्तीला समजा महिन्याला 5,000 रुपये मिळाले डिअरनेस अलाउन्स म्हणून, हे एका महिन्याचे वर्षाचे काढण्यासाठी त्याला गुणिले फक्त 12 महिने करा. 12 महिन्याची रक्कम किती मिळाली? 5 गुणिले 12, 5,000 गुणिले 12 म्हणजे 60,000 रुपये रक्कम मिळाली. ती फुल्ली टॅक्सेबल आहे, त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. आपलं फक्त काम काय, महिन्याची रक्कम दिली असेल त्याला गुणिले 12 महिने करा आणि वर्षाचं उत्तर हे फाइंड आउट केलं जातं. ओके, सो दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट विच इज यूजफुल व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. ज्या वेळेला इन्कम फ्रॉम सॅलरी आपण कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला हे ठराविक पॉईंट्स हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल दीज पॉईंट्स आर रिपीटेड. फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी विच इज ऑल्सो नोन ॲज अ बेसिक पे, अँड सेकंड पॉईंट इज डिअरनेस अलाउन्स, अँड बोथ दीज 2 पॉईंट्स आर फुल्ली टॅक्सेबल. ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. फक्त आपलं एकच काम असतं, एका महिन्याची अमाऊंट दिली असेल तर त्याला फक्त गुणिले 12 महिने करा आणि वर्षाची रक्कम शोधून ती डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये रेकॉर्ड केली जाते. दीज आर द 2 पॉईंट्स. आफ्टर दॅट द थर्ड पॉईंट इज बोनस. Okay, what is bonus and when it is given, whether it is given on monthly basis or whether it is given for once in a year. बोनसचा अर्थ काय होतो, आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्याचा विचार जर केला, बोनस इज गिवन ओनली वन्स ऑन सर्टन ऑकेजन्स लाईक दिवाळी फेस्टिवल. आपल्याकडं पद्धत आहे की वर्षभरामध्ये एका महिन्यामध्ये एम्प्लॉईजला बोनस दिला जातो आणि तो एकदाच दिला जातो. हा बोनस काय प्रत्येक महिन्याला दिला जात नाही. बोनस इज पेड टू एम्प्लॉईज ओनली वन्स इन अ इयर अँड जनरली इट इज पेड ऑन बिग फेस्टिवल्स लाईक दिवाळी. जनरली बोनस कधी दिला जातो तर मोठे जे काय फंक्शन्स असतात, उत्सव असतात, सण असतात, त्यावेळेला, जसं की दिवाळी हा उत्सव आहे, सण आहे, त्यावेळेलाच बोनस हा पेड केला जातो. ओके, मग एखाद्या एम्प्लॉईला समजा 20,000 बोनस मिळाला, एखाद्या व्यक्तीला 30,000 मिळाला, एखाद्या व्यक्तीला 40,000 बोनस मिळाला. जो बोनस मिळाला आहे तो वर्षातून एकदाच मिळणार आहे, त्यामुळे त्याला गुणिले 12 महिने करायची काही गरज नाही. कारण बोनस वर्षातून एकदाच मिळणार, त्यामुळे जेवढी रक्कम मिळाली आहे ती फुल्ली टॅक्सेबल आहे. जेवढा बोनस मिळाला तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करावी लागत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, बोनस हा वर्षातून एकदाच मिळतो, त्यामुळे त्याला गुणिले 12 महिने केलं जात नाही. ओके, आणि जेवढा बोनस तुम्हाला मिळालेला आहे त्याची रक्कम दिलेली असते, तो बोनस हा फुल्ली टॅक्सेबल आहे. जेवढी रक्कम मिळाली ते सर्व टॅक्सेबल, त्यात कोणतीही ॲडजस्टमेंट प्लस मायनस काही करायचं नाही. दिस इज थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट, बोनस. देन फोर्थ पॉईंट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, व्हॉट इज एंटरटेनमेंट अलाउन्स? आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये, इन द फर्स्ट लेक्चर वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ अलाउन्स. आपण पहिल्या लेक्चरमध्ये अलाउन्स ह्या कन्सेप्टचा अर्थ पाहिलेला आहे. अलाउन्स म्हणजे काय? अलाउन्स मीन्स ए फिक्स्ड मनी, फिक्स्ड अमाऊंट गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. एखादा विशिष्ट खर्च भागविण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला ठराविक रक्कम जादाची देतो. कशासाठी? एक विशिष्ट खर्च भागवण्यासाठी. त्या जे काही जादाची रक्कम दिली जाते एक खर्च भागवण्यासाठी, त्या रकमेला अलाउन्स असं म्हटलं जातं. त्यामुळं अलाउन्स जो आहे तो खर्च भागवण्यासाठी दिला जातो. हा कशासाठी दिला आहे? कोणता खर्च भागवण्यासाठी? तर एंटरटेनमेंटचा खर्च भागवण्यासाठी. कोणता खर्च? एंटरटेनमेंटचा. काय सांगितलं बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःचे एंटरटेनमेंट आणि फॅमिलीचे एंटरटेनमेंटसाठी हा अलाउन्स हा दिला जातो. आणि पुढं महत्त्वाचं आपल्यासाठी, इट इज फुल्ली टॅक्सेबल. ती सर्व रक्कम जी मिळेल कंपनीकडून, एम्प्लॉयरकडून, ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे. एखाद्या व्यक्तीला महिन्याला 5,000 मिळत असतील एंटरटेनमेंटसाठी, एका महिन्याचे 5,000 वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने, म्हणजे त्याला रक्कम किती मिळाली? वर्षभरामध्ये 60,000 मिळाली. ती सर्व रक्कम टॅक्सेबल आहे, त्याच्यात कोणतीही ॲडजस्टमेंट प्लस मायनस काही करायचं नाही. त्यामुळं एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड बाय द एम्प्लॉई, ओके, इज फुल्ली टॅक्सेबल. एखाद्या व्यक्तीला समजा महिन्याला 2,000 मिळत असतील, हे एका महिन्याचे वर्षाचे काढण्यासाठी फक्त गुणिले 12 करा. 2 गुणिले 12 अमाऊंट किती मिळाली त्याला? वर्षभरामध्ये 24,000. जेवढी अमाऊंट मिळाली आहे इट इज फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट केली जात नाही. दिस इज फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट. आफ्टर दॅट द फिफ्थ इम्पॉर्टंट पॉईंट इज एज्युकेशन अलाउन्स. पुन्हा बघा, इथं अलाउन्स हा शब्द आलेला आहे. मगाशीच अर्थ सांगितला. अलाउन्स म्हणजे काय? अलाउन्स मीन्स ए फिक्स्ड अमाऊंट गिव्हन टू एम्प्लॉई
टू मीट ए पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. एखादा विशिष्ट खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जो जादाचा पगार देते त्याला अलाउन्स असं म्हटलं जातं. आणि हा अलाउन्स कशासाठी दिला आहे? कोणता खर्च भागवण्यासाठी? तर एज्युकेशनचा खर्च, शिक्षणाचा खर्च. पण कुणाचं शिक्षण? स्वतः एम्प्लॉईचं नाही, तर एम्प्लॉईच्या मुलांचं शिक्षण. ओके, त्यामुळे हा अलाउन्सचा अर्थ काय? तर इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज ऑब्लिक हर चिल्ड्रन्स. मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी, मुलांचा ओके शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स आहे जो दिला जातो. दिस अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज ऑब्लिक हर चिल्ड्रन. मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स हा दिला जातो. आणि हा जो काय अलाउन्स दिला जातो तो टॅक्सेबल आहे का माफ आहे? तर इट इज पार्टली टॅक्सेबल. म्हणजे जेवढी रक्कम मिळाली आहे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एम्प्लॉयरकडून, कंपनीकडून जी रक्कम मिळाली आहे त्यापैकी काही रक्कम माफ असते आणि काही रक्कम ही टॅक्सेबल असते. सो इट इज कॉल्ड एज अ पार्टली टॅक्सेबल अलाउन्स. आणि काय सांगितलं बघा, द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. टॅक्सेबल अमाऊंट कशी शोधून काढायची? सुरुवातीला घ्यायचं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड. एज्युकेशनच्या खर्चासाठी एकूण किती रुपये मिळाले वर्षभरामध्ये ती रक्कम घ्या. त्यातून काही रक्कम माफ करा, एक लेस एक्झम्प्ट. एक्झम्प्टचा मराठी अर्थ होतो माफ. काही रक्कम माफ करा आणि माफ करून जी शिल्लक रक्कम राहील ती रक्कम असते टॅक्सेबल. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये एज्युकेशनसाठी किती पैसे दिले एम्प्लॉईला दर महिन्याला, त्याच्यावरून त्या एम्प्लॉईला एकूण किती रुपये मिळाले वर्षभरामध्ये हे आपण सहजपणे कॅल्क्युलेट करू शकतो. एज्युकेशन अलाउन्स किती मिळाला हे इझिली कॅल्क्युलेट करता येतं. परंतु त्यापैकी माफ किती करायचा, एक्झम्प्ट किती करायचा, तर त्याच्यासाठी नियम आहे आणि तो नियम आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. एज्युकेशन अलाउन्ससाठी नियम काय आहे? किती रक्कम माफ केली जाते? तर ₹100 पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्सिमम 2 चाइल्ड्स. नियम काय पहा, माफ किती होतो? एका मुलाचा एका महिन्याचा ₹100 माफ केले जातात. काय सांगितलं त्यांनी? एका मुलाचा एका महिन्याचा ₹100 माफ करा. आणि असे जास्तीत जास्त किती मुलांचे माफ करता येतात? तर जास्तीत जास्त 2 मुलांचे. ओके, ह्याचा अर्थ काय? एखाद्या व्यक्तीला एकच मुलगा असेल तर त्याचा एकाच मुलाचा माफ होईल. एखाद्याला 2 मुलं असतील तर 2 मुलांचा माफ होईल. पण एखाद्याला जर 3 मुलं असतील तर मॅक्सिमम किती मुलांचा माफ होणार आहे? तर जास्तीत जास्त 2च मुलांचा तो माफ होऊ शकतो. फक्त रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची? एक एक्झाम्पल आपण घेऊया. ₹100. समजा एखाद्या व्यक्तीला एकच मुलगा आहे. किती मुलं त्या व्यक्तीला? एकच. तर एका महिन्याला किती माफ होतात? ₹100 होतात. हे महिन्याचे झाले. ₹100 महिन्याचे. वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने. एका महिन्याचे 100, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने आणि गुणिले एक मुलगा असेल तर 1 चाइल्ड, 2 मुलं असतील तर 2 चाइल्ड. हे करून तुम्हाला एक्झम्प्टची रक्कम कॅल्क्युलेट केली जाते. कशी कॅल्क्युलेट केली? एका महिन्याचे 100, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने आणि गुणिले किती मुलं आहेत? एक मुलगा असेल तर गुणिले एक मुलगा, 2 मुलं असतील तर गुणिले 2 चाइल्ड आणि जर 3 मुलं असतील तर मात्र माफ होताना किती मुलांचं माफ होणार आहे? 2च, म्हणून गुणिले 2 चाइल्ड्स करायचं. आणि या प्रकारे तुम्ही काही रक्कम एक्झम्प्ट होते आणि उरलेली रक्कम जी आहे ती टॅक्सेबल होते. ओके, दिस इज एज्युकेशन अलाउन्स अँड इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स जो आहे तो एम्प्लॉईला दिला जातो. ओके, जेवढी रक्कम मिळाली आहे त्यापैकी काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. त्यामुळं एकूण रकमेपैकी सम अमाऊंट इज एक्झम्प्ट अँड सम अमाऊंट इज टॅक्सेबल. सो इट इज कॉल्ड एज अ पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्ट अलाउन्स. मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम टॅक्सेबल आहे आणि काही रक्कम माफ आहे. त्यामुळे त्याला पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्टेड असं म्हटलं जातं. फक्त नियम एवढा पाठ असणं गरजेचं आहे. एज्युकेशन अलाउन्स महिन्याला ₹100 पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्सिमम 2 चाइल्ड्स एवढा फक्त माफ आहे. ओके, दिस इज एज्युकेशन अलाउन्स. आफ्टर दॅट द नेक्स्ट अलाउन्स इज हॉस्टेल अलाउन्स. ओके, व्हॉट इज हॉस्टेल अलाउन्स अँड व्हाय इट इज गिव्हन टू एम्प्लॉई. हॉस्टेल अलाउन्सचा अर्थ काय होतो? तर एखाद्या एम्प्लॉईचा मुलगा किंवा मुलगी, ओके, इफ एम्प्लॉईज चिल्ड्रन्स आर लिव्हिंग इन अ हॉस्टेल then to meet the hostel expenses this particular allowance is given to an employee. जर एम्प्लॉईचा मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा जो काय खर्च असतो
राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, तो खर्च भागविण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला, आपल्या एम्प्लॉयला ठराविक रक्कम जादा देतो. कशासाठी? हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी. त्या अलाउन्सला ते जे जादा पैसे दिलेले आहेत हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी त्याला हॉस्टेल अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट म्हणजे भागवणे, टू मीट द हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन्स. मुलांचा हॉस्टेलचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स जो आहे तो एम्प्लॉईला दिला जातो. आणि हा देखील अलाउन्स पाठीमागच्या अलाउन्सप्रमाणे जेवढा एज्युकेशन अलाउन्सचा नियम आहे त्याचप्रमाणे आउट ऑफ टोटल अमाऊंट रिसिव्ड सर्टन अमाऊंट इज एक्झम्प्ट अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. जी काय एकूण रक्कम मिळाली आहे त्यापैकी काही रक्कम ही टॅक्सेबल असते आणि काही रक्कम ही माफ असते. सो इट इज कॉल्ड एज अ पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स. जे काही एकूण रक्कम मिळेल, मग सुरुवातीला रक्कम कशी फाइंड आउट करायची बघा. द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची? तर पहिल्यांदा हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड. हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी एकूण किती रुपये मिळाले, आपल्याला एका महिन्याचे किती मिळाले हे सांगितलेलं असतं. समजा महिन्याला 500 रुपये मिळाले. एका महिन्याचे 500 म्हणजे वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने म्हणजे मिळाले किती रुपये? तर उदाहरणार्थ 6,000 रुपये मिळाले. महिन्याला 500 गुणिले 12 महिने म्हणजे 6,000 मिळाले. त्यापैकी काही अमाऊंट जी आहे ती एक्झम्प्ट केली जाते, माफ केली जाते. त्यामुळं जेवढी रक्कम मिळाली आहे त्यातून लेस एक्झम्प्ट, काही रक्कम माफ करा आणि राहिलेली जी रक्कम असेल शिल्लक इट इज टॅक्सेबल. मग प्रश्न येतो की माफ किती करायचं? मगाशी आपण एज्युकेशन अलाउन्सला किती रक्कम माफ केली होती? 100 रुपये पर मंथ, महिन्याला 100 माफ केले होते. तसं हॉस्टेलला नियम आहे 300 रुपये पर मंथ. एका महिन्याला 300 माफ करा. मग बघा हिशोब कसा होईल? महिन्याचे 300 हे एका महिन्याचे झाले, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने, बरोबर. हे झाले एका मुलाचं. आणि मॅक्सिमम किती मुलांना माफ होतात? तर मॅक्सिमम 2 चाइल्ड. एखाद्याला एकच मुलगा असेल तर गुणिले 1 चाइल्ड, 2 असेल तर 2 चाइल्ड्स करायचं. महिन्याला माफ होतात 300 एका महिन्याचे, वर्षभराचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने आपल्याला करावं लागतं. त्यामुळं जो हॉस्टेल अलाउन्स आहे, this allowance is given to employee to meet the hostel expenses of his or her children. मुलांचा हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स जो आहे तो दिला जातो. आणि जेवढी रक्कम मिळाली आहे त्यापैकी काही रक्कम माफ करा आणि उरलेली टॅक्सेबल. फक्त माफ किती करायचे? तर महिन्याला 300 रुपये एका मुलाचे, असं जास्तीत जास्त 2 मुलांचे माफ करता येतात. एका महिन्याला 300 एवढी रक्कम ही माफ केली जाते. दिस इज हॉस्टेल अलाउन्स. आफ्टर दॅट द नेक्स्ट अलाउन्स इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ओके, इन्कम फ्रॉम सॅलरीचे जे काय आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरपासून, त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे जे ठराविक पॉईंट्स आहेत ते रिपीट होतात. ओके, म्हणून आपण त्यासाठी हे पॉईंट्स पाहत आहोत. पुढचा अलाउन्स जो आपण पाहतोय तो आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणजे काय? तर प्रत्येक एम्प्लॉईला सकाळी घरातून ऑफिसला जावं लागतं, बरोबर. आणि काम संपल्यानंतर ऑफिस आवर्सनंतर ऑफिसमधून पुन्हा घरी परत यावं लागतं. मग हा जो काय रोजचा डेलीचा येण्या जाण्याचा खर्च आहे, घर टू ऑफिस आणि संध्याकाळी ऑफिस टू घर, हा जो काय खर्च आहे हा खर्च भागवण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च भागवण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयला जादाचा पगार देतो. त्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स असं म्हटलं जातं. ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट म्हणजे भागवणे, टू मीट द डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. काय सांगितलं बघा? इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. हा जो काय रोजचा खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. आणि पुढे सांगितले द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आता ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काय पैसे मिळतात, आपल्याला सांगितलं जातं की एका महिन्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी समजा 4,000 मिळाले महिन्याला, एका महिन्याला 4,000 मिळाले म्हणजे वर्षाचे किती मिळाले हे शोधण्यासाठी गुणिले 12 महिने करा. 4,000 गुणिले 12 म्हणजे किती रुपये मिळाले? 48,000 मिळाले. एखाद्या एम्प्लॉईला ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चासाठी महिन्याला 2,000 मिळाले असतील म्हणजे वर्षाला त्याला किती मिळाले? 2,000 गुणिले 12 महिने म्हणजे मिळाले किती? 24,000. सुरुवातीला एकूण रक्कम किती मिळाली ती रक्कम घ्यायची, त्या रकमेमधून काही रक्कम माफ करा, एक्झम्प्ट करा.
वजा करा, माफ केले जाते आणि उरलेली रक्कम ही फक्त टॅक्सेबल असते. त्यामुळे मिळालेल्या एकूण रकमेपैकी out of the total amount received, certain amount is exempted and remaining amount is taxable. So this allowance is a partly taxable and partly exempted allowance. जे काही एकूण रक्कम मिळालेली आहे त्यापैकी काही रक्कम माफ असते आणि काही रक्कमच टॅक्सेबल असते. त्यामुळे या देखील अलाउन्सला पार्टली टॅक्सेबल अलाउन्स असं म्हटलं जातं. फक्त प्रश्न येतो की रक्कम माफ किती करायची आणि कुणाला करायची. तर नियम आहे, अमाऊंट एक्झम्प्ट किती होते तर महिन्याला 3,200 पर मंथ, पण कुणासाठी फक्त फॉर हँडिकॅप्ड म्हणजे अपंग अँड ब्लाइंड्स ओनली. जे अंध लोक आहेत किंवा जे अपंग आहेत त्यांनाच फक्त रक्कम माफ केली जाते. आणि रक्कम माफ किती करायची तर 3,200 पर मंथ, म्हणजे महिन्याला 3,200 एका महिन्याचे माफ होतील. म्हणजे वर्षाचे माफ रक्कम काढण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं, मग तुम्हाला एक्झम्प्ट रक्कम मिळेल. फक्त नियम काय, अमाऊंट एक्झम्प्ट कुणाला होते तर फक्त अपंग आणि ब्लाइंड्स लोकांना होते. जे बाकीचे इतर लोक आहेत, नॉर्मल आहेत, जे अपंग नाहीत, अंध नाहीत, ओके, त्या लोकांना मात्र एक्झम्प्ट रक्कम काही होणार नाही. एक्झम्प्ट रक्कम त्यांच्यासाठी 0 असेल. फक्त अपंगांसाठी आणि ब्लाइंड लोकांसाठी किती महिन्याला माफ होतात, एका महिन्याचे 3,200 तेवढे माफ करा आणि उरलेली रक्कम जर काही शिल्लक राहिली तर ती फक्त टॅक्सेबल असते. दिस इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स. आफ्टर दॅट द नेक्स्ट अलाउन्स इज हाऊस रेंट अलाउन्स. ओके, हा अलाउन्स कशासाठी दिला जातो. धिस अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एक्सपेन्सेस ऑफ हाऊस रेंट. एखादा एम्प्लॉई समजा रेंटने राहत असेल, भाड्याच्या घरामध्ये राहत असेल, तर त्याला दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं. ओके, हा त्याचा खर्च आहे. मग हा जो काय रेंट पेड करण्याचा खर्च आहे तो खर्च भागविण्यासाठी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देतो. इट इज कॉल्ड ॲज अ हाऊस रेंट अलाउन्स. This allowance is given by the employer to his employee to meet the house rent expenses. जो घर भाडं पेड करावं लागतं, हाऊस रेंट पेड करावं लागतं, हा खर्च भागवण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जो जादाचा पगार देते त्याला हाऊस रेंट अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, आणि हा देखील अलाउन्स जो आहे तो अलाउन्स हा पार्टली टॅक्सेबल आणि पार्टली एक्झम्प्टेड आहे. म्हणजेच काय, जेवढा अलाउन्स तुम्हाला मिळाला असेल त्यापैकी काही रक्कम माफ होते आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. मग आता ही टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची. द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची तर सुरुवातीला आपल्याला त्या व्यक्तीला किती रुपये मिळाले, हाऊस रेंट अलाउन्स किती मिळाला, हाऊस रेंट अलाउन्स हा किती मिळाला ते पहिल्यांदा घेतलं जातं. त्याची अमाऊंट घ्या, त्यातून लेस एक्झम्प्ट काही रक्कम माफ केली जाते आणि उरलेली जी रक्कम आहे ती टॅक्सेबल असते. ओके, मग आता प्रश्न येतो किती रुपये एक्झम्प्ट करायचे, माफ किती करायचे. तर काय सांगितलं बघा, एक्झम्प्ट मिनिमम ऑफ फॉलोइंग 3. त्यासाठी एकूण 3 अमाऊंट शोधायच्या. त्या 3पैकी जी अमाऊंट मिनिमम म्हणजे लहान असेल तेवढी अमाऊंट ही एक्झम्प्ट होते. मग आता 3 अमाऊंट कोणत्या तर पहिली अमाऊंट असते ती आहे ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. दिस इज द फर्स्ट अमाऊंट. त्या व्यक्तीला ॲक्च्युअली हाऊस रेंट अलाउन्स किती मिळाला आहे. उदाहरणार्थ समजा महिन्याला हाऊस रेंट अलाउन्स मिळत असेल 3,000, एका महिन्याला 3,000 म्हणजे त्याला वर्षाचे किती मिळाले 3,000 गुणिले 12 म्हणजे त्याला मिळाले किती 36,000. समजा एखाद्या व्यक्तीला महिन्याला 4,000 मिळत असतील, 4,000 गुणिले 12 12 चोक 48,000 म्हणजे त्याला वर्षाला रक्कम किती मिळाली 48,000. त्यामुळे पहिली रक्कम घ्यायची ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. वर्षभरामध्ये ॲक्च्युअली किती रुपये मिळाले हाऊस रेंट अलाउन्स म्हणून ती रक्कम घ्या. ही एकदम सिम्पल असते. त्यानंतर सेकंड घ्यायची असते रेंट पेड. त्या व्यक्तीनं एकूण रेंट किती पेड केलं आहे वर्षभराचं. समजा महिन्याचं रेंट सांगितले 6,000 एका महिन्याचं, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने, किंवा महिन्याचं असेल 5,000 त्याला गुणिले 12 महिने केलं की आपल्याला रेंट पेड मिळतं. आपल्याला एका महिन्याचं रेंट दिलेलं असतं एक्झाम्पलमध्ये, फक्त आपलं काम आहे त्याला गुणिले 12 महिने करा आणि रेंट पेड शोधा, वर्षभराचं रेंट पेड, आणि त्यामधून -10% ऑफ सॅलरी, पगाराच्या 10% रक्कम त्यातनं मायनस करा. जे काही एकूण रेंट पेड असेल त्यामधून 10% ऑफ सॅलरी वजा करा. ही आली तुमची दुसरी अमाऊंट. आता ते सॅलरी म्हणजे काय ते आपण एक्झाम्पलच्या वेळेला पाहणार आहोत. ही झाली सेकंड अमाऊंट. आणि तिसरी अमाऊंट असते ती म्हणजे पगाराच्या 50% किंवा पगाराच्या 40%. 50% कुणाला तर
ते जे घर आहे, हाऊस आहे, ज्या घरामध्ये एम्प्लॉई राहतो आहे, ते घर मुंबई, दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता या 4 मोठ्या शहरांमध्ये असेल तर पगाराच्या 50%. आपल्याला माहिती आहे की मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता ही देशामधली सर्वात मोठी 4 महत्त्वाची शहरं आहेत. या शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर पगाराच्या 50%, आणि हे सोडून, हे 4 शहरं सोडून इतर शहरात कुठेही राहत असाल देशामध्ये तर पगाराच्या 40%. ओके, ही तिसरी अमाऊंट शोधून घ्या. आणि ह्या 3 अमाऊंटपैकी जी अमाऊंट मिनिमम म्हणजे लहान असेल ती अमाऊंट ही एक्झम्प्ट होते. ओके, आणि ती एक्झम्प्ट माफ करून उरलेली जी काय रक्कम असेल तेवढीच फक्त टॅक्सेबल होते. त्यामुळं हाऊस रेंट अलाउन्सचं अमाऊंट किती एक्झम्प्ट होणार आहे हे अमाऊंट शोधण्यासाठी आपल्याला ह्या एकूण 3 अमाऊंट शोधावे लागतात. सर्वात पहिल्यांदा ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड, ॲक्च्युअली हाऊस रेंटसाठी किती रुपये मिळाले. सेकंड इज रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, एकूण जो काय रेंट पेड केलेला आहे त्यातनं पगाराच्या 10% वजा करा. आणि तिसरं असतं ते म्हणजे पगाराच्या 50% किंवा 40%. ह्या तिन्हीपैकी जी लहान रक्कम असेल ती अमाऊंट ही एक्झम्प्ट होते आणि उरलेली जी रक्कम असेल ती शिल्लक टॅक्सेबल होते. दिस इज हाऊस रेंट अलाउन्स. ओके, नाव द न्यू पॉईंट्स, दॅट इज नेक्स्ट पॉईंट इज कमिशन रिसिव्ड. ओके, एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं जातं की जो कोण एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, त्याला कमिशन मिळालं. एम्प्लॉईला दर महिन्याला पगार तर मिळतोच, बट इन ॲडिशन टू सॅलरी ही गेट्स सर्टन कमिशन फ्रॉम हिज एम्प्लॉयर, फ्रॉम हिज कंपनी. जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईला पगाराबरोबर कमिशनसुद्धा मिळतं. मग ते कमिशन फिक्स असेल किंवा काही असेल, कमिशन मिळालं म्हणजे पैसे मिळाले. जे काही पैसे मिळाले असतील, ओके, मग ते 5,000 असो नाहीतर 50,000 असो, जे काय अमाऊंट मिळाली असेल ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही, त्यात काहीही प्लस मायनस केलं जात नाही. समजा त्यांनी सांगितलं कमिशन दर महिन्याला 1,000 आहे. उदाहरणार्थ महिन्याला 1,000 असेल तर वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करा. जर पर मंथ महिन्यामध्ये दिलं कमिशन तर त्याला गुणिले 12 महिने करून वर्षभराचं कमिशन शोधायचं, हा एक. किंवा दुसरा पर्याय, काही वेळेला आपल्याला सांगतात कमिशन रिसिव्ड ₹5,000. इथं पर मंथ आहे असं कुठं समजा सांगितलं नसेल तर हे एकूण कमिशन आहे, त्याला गुणिले 12 महिने वगैरे करत बसायचं नाही. गुणिले 12 महिने कधी करायचं, जर एक्झाम्पलमध्ये सांगितलं की जे कमिशन मिळाले ते पर मंथ आहे, दर महिन्याचं आहे, तर मात्र महिन्याची रक्कम दिली असेल तर त्याला आपण गुणिले 12 महिने फक्त करतो. ओके, त्यामुळे कमिशन मिळालं, जेवढी रक्कम मिळाली असेल इट इज फुल्ली टॅक्सेबल, ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यावरती काहीही ॲडजस्टमेंट केली जात नाही. ओके, दिस इज 9th पॉईंट. देन द नेक्स्ट पॉईंट इज इंटरेस्ट ऑन रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ RPF. ओके, आता RPF रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, तर प्रत्येक एम्प्लॉई, whether he is working in a government sector, private sector or any sector, whether he is working on class 1 post or class 2 post, each and every employee opens his provident fund account. प्रत्येक कर्मचारी स्वतःचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट ओपन करतो. जसं बँकेमध्ये आपण एका दिवसात अकाउंट ओपन करू शकतो, इन द सेम केस वी कॅन ओपन, an employee can open provident fund account within a day, okay, within or few days, okay, and he gives instruction to his employer to transfer certain money from his monthly salary to that particular account. ओके, ते जे अकाउंट ओपन केलेलं आहे त्या अकाउंटमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपण एम्प्लॉई काय करतो, कर्मचारी काय करतो, तर एम्प्लॉयरला सूचना देतो की माझ्या पगारामधून एवढी रक्कम, समजा महिन्याला 3,000 किंवा महिन्याला 4,000 किंवा महिन्याला 2,000 रुपये रक्कम त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. त्याप्रमाणे जो काही त्या व्यक्तीचा, कर्मचाऱ्याचा पगार असेल त्या पगारातून तेवढी रक्कम कट केली जाते आणि तेवढी रक्कम दर महिन्याला त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा केली जाते. ओके, आणि ह्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे पगारातून आपले कट होऊन त्या अकाउंटमध्ये जमा होत राहतात. जसं आपण बँकेत पैसे ठेवले अकाउंटमध्ये की व्याज मिळतं, सेम त्याप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडाचं जे अकाउंट असतं त्यामध्ये तुम्ही जे पैसे ठेवता त्या पैशावरती देखील आपल्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळतं. मग जे व्याज मिळालं आहे, इंटरेस्ट ऑन RPF प्रॉव्हिडंट फंडावरती जे काही व्याज मिळालं आहे त्यापैकी काही व्याज हे माफ होतं. ओके, काय सांगितलं बघा, इंटरेस्ट ऑन RPF इज पार्टली टॅक्सेबल. जे काय आपल्याला व्याज मिळेल प्रॉव्हिडंट फंडावरती
त्या रकमेपैकी मिळालेल्या व्याजापैकी काही रक्कम ही माफ केली जाते. ओके, आणि उरलेलीच रक्कम जी असते ती टॅक्सेबल असते. म्हणजे काही रक्कम माफ, काही रक्कम टॅक्सेबल, म्हणून त्याला पार्टली टॅक्सेबल असं म्हटलं जातं. मग टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची, तर सुरुवातीला घ्यायचं एकूण व्याज किती रुपये मिळालं. बरोबर, व्याजाची रक्कम मिळाली किती ते एक्झाम्पलमध्ये दिलेलीच असते. फक्त आपलं काम काय, त्यातनं काही रक्कम माफ करायची. आणि माफ किती करायची असते, तर त्याच्यासाठी नियम आहे, व्याज माफ होतं 9.5% ह्याचा अर्थ काय, 9.5% पुढं जर व्याज मिळालं, 9.5%पेक्षा जर जादा व्याज मिळालं तरच ते टॅक्सेबल आहे. एखाद्या व्यक्तीला 9% व्याज मिळालं असेल, आपलं माफ किती होतं व्याज, नियम आहे 9.5%चा, त्यामुळे 9.5%पर्यंत व्याज माफ आहे. आपल्याला मिळताना 9% मिळाले, 9.5पर्यंत सगळं माफ. 9.5च्या पुढं गेलं तरच जेवढं जादा व्याज मिळालं आहे तेवढंच फक्त टॅक्सेबल. उदाहरणार्थ एखाद्याला 10% व्याज मिळालं, किती टक्के, 10%, 10% जर त्याला व्याज मिळालं असेल, त्यापैकी माफ किती आहे 9.5, 10पैकी 9.5 माफ झाले, मग राहिले किती फक्त 0.5, अर्धा टक्का फक्त जादा मिळालं आहे, तेवढा अर्धा टक्का हाच फक्त येतो टॅक्सेबल. एखाद्या व्यक्तीला 11% व्याज मिळालं असेल, माफ किती करायचं, त्यापैकी 9.5, 11 मिळाले, त्यातनं 9.5 वजा करा, शिल्लक किती राहिलं जादाचं 1.5%, 1.5% फक्त टॅक्सेबल असतो. त्यामुळं नियम आहे की इफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन गेट्स इंटरेस्ट ऑन RPF, देन आउट ऑफ टोटल अमाऊंट रिसिव्ड, इंटरेस्ट ॲट द रेट 9.5% इज एक्झम्प्ट अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. प्रॉव्हिडंट फंडावरती जे व्याज मिळतं त्यापैकी जे व्याज मिळालं आहे त्यापैकी 9.5% माफ करा आणि उरलेलं फक्त असतं टॅक्सेबल. ते आता कसं कॅल्क्युलेशन केलं जातं ते आपण एक्झाम्पलच्या वेळेला पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज फ्री मील प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस आवर्स. प्रश्न येतो फ्री म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, फुकट मिळालं. मील म्हणजे काय, तर मीलचा अर्थ होतो, मील म्हणजे जेवण. जर एम्प्लॉयरने, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला फ्रीमध्ये जेवण दिलं ऑफिस टायमिंगमध्ये, ओके, साहजिक आहे, जेवण फ्रीमध्ये मिळालं म्हणजे फायदा झाला. आता तो जो काय जेवण मिळालं आहे, हा जो काय फायदा आहे तो टॅक्सेबल आहे का माफ आहे, तर तो पार्टली टॅक्सेबल आहे. बघा काय सांगितलं आहे, द मील प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट इज पार्टली टॅक्सेबल. द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ओके, मग सुरुवातीला काय केलं जातं, आपल्याला एकूण जेवण किती रुपयाचं मिळालं. आता ते कसं फाइंड आउट करतात, आपल्याला सांगतात की एक जेवण दिलं आहे 70 रुपयाचं, एक जेवणाची किंमत किती आहे 70 रुपये फॉर एक्झाम्पल, आणि आपण डेली 70 रुपयाचं जेवण मिळते आणि वर्षभरामध्ये आपण एकूण 300 दिवस, ओके, सुट्ट्या जाऊन 300 दिवस कामावरती होतो, म्हणजे 300 दिवस आपल्याला जेवण मिळालं किती रुपयेप्रमाणे, 70 रुपयेप्रमाणे. हे झालं कॉस्ट ऑफ मील रिसिव्ड, जे जेवण मिळालं त्याची ही कॉस्ट. कशी फाइंड आउट केली, आपल्याला एका जेवणाची किंमत सांगतात आणि किती दिवस आपण जेवण केलं किंवा किती दिवस कामावर आहे हे सांगतात. दोन्हीचा गुणाकार केला, रोजचे 70 रुपये गुणिले 300 दिवसाचे, असे जेवण कितीचं मिळालं ते घ्यायचं. त्यापैकी काही रक्कम माफ करायची. आता माफ किती करायची, तर त्याच्यासाठी नियम आहे. नियम काय सांगतो बघा, जेवणासाठी नियम आहे, एका जेवणाचे 50 रुपये माफ केले जातात. किती रुपये माफ करायचे, 50 रुपये. त्यामुळं एक जेवण समजा 70चं मिळालं असेल, एक जेवण 70चं असेल तर त्यापैकी 50 माफ होतात आणि म्हणजे राहिले किती फक्त जादाचे 20 रुपये. एवढीच रक्कम फक्त असते टॅक्सेबल. एका जेवणाचे किती टॅक्सेबल आले, आपले 20 रुपये फक्त आले टॅक्सेबल. हे एका जेवणाचे आले. आपण किती दिवस जेवलो आहे, समजा 300 दिवस, मग एका दिवसाचे 20 रुपये गुणिले 300 दिवस केलं की तुमचे टॅक्सेबल अमाऊंट ही शोधली जाते. त्यामुळे जेवणासाठी नियम आहे, पर मील, पर जेवण 50 रुपये एवढे माफ केले जातात. जसं मगाशी नियम होता व्याजासाठी 9.5% व्याज माफ आहे, तसं जेवणासाठी नियम आहे 50 रुपये पर जेवण एवढं माफ आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. आपले खाजगी खर्च कंपनीने पेड केले. आता आपला घरगुती खर्च असेल, जसं की आपल्या घरातलं लाईट बिल, घराचं गॅस बिल, पाणी बिल, इन्कम टॅक्स असेल, आपला वेल्थ टॅक्स, आपला स्वतःचा लाईफ इन्शुरन्सचा हप्ता असेल, आपल्या घरात नोकर काम करतात त्यांचा पगार असेल, आपला एखादा प्रोफेशनल टॅक्स असेल, हे आपले घरगुती खर्च आहेत. आपण घरामध्ये लाईट वापरतो, आपण पाणी वापरतो आहे, आपण गॅस वापरतो आहे, आपला स्वतःचा LICचा हप्ता आहे, आपल्या घरात नोकर काम करतात त्यांचा पगार आहे, हा आपला घरगुती खर्च आहे आणि हा खर्च आपणच पेड करायचा असतो, बरोबर. परंतु हा जर खर्च कंपनीने पेड केला
ओके, कंपनीने पेड केला म्हणजे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला आणि हा फायदा पूर्णपणे टॅक्सेबल आहे. ओके, आपला वैयक्तिक खर्च, आपला पर्सनल खर्च जर कंपनीने पेड केला तर आपल्याला जो फायदा होतो, पैसे जे आपले वाचले ते पूर्णपणे टॅक्सेबल आहेत. कारण कंपनीनं बिल पेड केल्यामुळं, कंपनीनं खर्च पेड केल्यामुळं आपले पैसे वाचले, त्यामुळे तो फायदा पूर्णपणे टॅक्सेबल आहे. परंतु त्याला 4 अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. काय सांगितलं बघा, फॉलोइंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. हे 4 असे खर्च आहेत ते कंपनीने पेड केलेत, आपलेच पर्सनल खर्च आहेत. जसं की आपल्या मोबाईल बिल, आपण टेलिफोन बिल आपल्या घरातलं, आपल्याला चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला, फुकट मिळाला, आपल्याला कॉम्प्युटर लॅपटॉप वापरण्यासाठी मिळाला आणि आपलं हेल्थ क्लब आणि स्पोर्ट्स क्लब फी कंपनीने पेड केली. ह्या 4 आपले खर्च आहेत. आपण टेलिफोन वापरतो, आपण मोबाईल बिल वापरतो, आपण चहा नाश्ता कंपनीमध्ये केला, आपल्याला कंपनीनं कॉम्प्युटर लॅपटॉप वापरायला फ्रीमध्ये दिला किंवा हेल्थ क्लब फॅसिलिटी फ्रीमध्ये दिली. आपले खर्च कंपनीने पेड केले, हा फायदाच आहे. पण हे 4 फायदे पूर्णपणे माफ आहेत, एक्झम्प्ट आहेत. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये तिथं नील अमाऊंट लिहिली जाते. हे 4च असे खर्च आहेत की हे आपले पर्सनल खर्च आहेत. पण पर्सनल खर्च असले तरीसुद्धा जरी ते कंपनीने पेड केले, कंपनीने पेड केल्यामुळं आपल्याला फायदा झाला असला तरीसुद्धा हा फायदा पूर्णपणे माफ आहे. आणि हे 4 खर्च कोणते, तर आपलं मोबाईल बिल, टेलिफोन बिल, टेलिफोन हा माफ आहे जरी कंपनीने पेड केला तरी. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे टी अँड ब्रेकफास्ट, चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला, ऑफिस टायमिंगमध्ये फ्रीमध्ये मिळाला म्हणजे फायदा आहे, पण तोसुद्धा माफ आहे. तिसरा कॉम्प्युटर लॅपटॉप आपल्याला फ्रीमध्ये यूज करण्यासाठी दिला, पर्सनल कामासाठी तरीसुद्धा तो फायदा, 30-40 हजारचा कॉम्प्युटर लॅपटॉप फ्रीमध्ये मिळाला, फायदा आहे, पण तोसुद्धा माफ आहे. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे हेल्थ आणि स्पोर्ट्स क्लब फी. ओके, हेल्थ क्लबची आणि स्पोर्ट्स क्लबची फी कंपनीने पेड केली, आपण त्या क्लबमध्ये जातो आहे, फी आपण पेड केली पाहिजे, पण कंपनीने फी पेड केली म्हणजे आपले पैसे वाचले, फायदा झाला, हा फायदा देखील पूर्णपणे माफ आहे. ओके, त्यामुळं हे 4 पर्सनल खर्च कंपनीने जरी पेड केले असले, आपला जरी फायदा झालेला असला तरी तो फायदा पूर्णपणे माफ आहे. आणि बाकीचा कोणताही पर्सनल खर्च कंपनीने पेड केला की जो फायदा होतो तो पूर्णपणे टॅक्सेबल असतो. ओके, दिस इज 12th पॉईंट. अँड लास्ट पॉईंट इज फ्री यूज ऑफ मुव्हेबल असेट गिव्हन टू एम्प्लॉई. जर आपल्या कंपनीनं, एम्प्लॉयरनं आपल्या कर्मचाऱ्याला एखादी असेट वापरण्यासाठी दिली, 40-50 हजारची असेट आहे, फ्रीमध्ये वापरायला मिळाली म्हणजे फायदा आहे. मग तो फायदा कसा मोजला जातो, टॅक्सेबल रक्कम कशी शोधली जाते बघा. जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आपल्या एम्प्लॉईला वापरण्यासाठी दिला, फक्त वापरण्यासाठी, कायमचा दिलेला नाही, फक्त वापरण्यासाठी दिला, तर कॉम्प्युटर लॅपटॉप जर दिला तर टॅक्सेबल रक्कम ही नील मानली जाते. टॅक्सेबल रक्कम काहीही नाही, माफ आहे सर्व. कॉम्प्युटर लॅपटॉप गरजेची वस्तू आहे एक प्रकारे, त्यामुळं होणारा फायदा हा माफच आहे, टॅक्सेबल नाही. आणि ते सोडून, कॉम्प्युटर लॅपटॉप सोडून इतर कोणतीही असेट दिली, ओके, कोणती, जसे 2 व्हीलर वापरायला दिली, एखादं फर्निचर वापरण्यासाठी दिलं, किंवा एखादी जुनं टाईपरायटर मशीन होतं ते वापरण्यासाठी दिलं, किंवा एखादी दुसरी कोणती असेट दिली, इतर कोणतीही असेट जर एम्प्लॉईला वापरण्यासाठी दिली तर टॅक्सेबल रक्कम किती घ्यायची, तर जेवढ्याची ती असेट आहे त्या असेटच्या 10%. हे वर्षभरासाठी. समजा एखाद्या व्यक्तीला 50 हजारचं फर्निचर आहे, उदाहरणार्थ सांगतो आहे, 50 हजारचं फर्निचर फ्रीमध्ये वापरायला दिलं, तर ह्या 50 हजाराचे जे फर्निचर आहे त्याच्या 10%, 50 हजारच्या 10% म्हणजे किती, तर 5,000 रुपये, एवढी रक्कम ही टॅक्सेबल मानली जाते. त्यामुळे एखाद्या एम्प्लॉयरने आपल्या कर्मचाऱ्याला एखादी असेट वापरण्यासाठी दिली तर टॅक्सेबल रक्कम ही ह्या टेबलप्रमाणे ही फाइंड आउट केली जाते. कॉम्प्युटर लॅपटॉप असेल तर टॅक्सेबल रक्कम नील, आणि इतर कोणती असेट असेल तर त्या असेटची जेवढी कॉस्ट आहे त्याच्या 10% रक्कम ही टॅक्सेबल असते. Okay, so these are the 13 points which are important for calculating the income from salary. You should write down these points in your notebook, and from the next lecture we will start with the example number 1 on the topic income from salary. So thank you very much.